हॅलो गाईज, उद्या आहे माझ्या लाडक्या भाच्याचा बर्थडे. त्याला चॉकलेट केक खूप आवडतो, तर त्यासाठी मी मस्तपैकी हा चॉकलेटचा स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे. तर केकच्या एजेस थोड्याशा लूज करून घेऊया. केक काढून 3 लेअर मध्ये केक कट करून घेऊया. क्रीम मी बीट करून घेतलेली. आता त्यामध्ये 1 चमचा गनाश ऍड करूया. हे गनाश बनवताना ह्यामध्ये मी कॉफी पावडर ऍड केली होती. कॉफी पावडर ऍड केल्यामुळे ना केकची टेस्ट अजून खूप छान लागते. इथे आता आपण ही डच क्रीम तयार करून घेऊया. आपली डच क्रीम रेडी झालेली आहे. शुगर सिरप मध्ये 1-2 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स घालू. केक बोर्डला थोडीशी क्रीम लावून घेऊ. त्यावर केकची पहिली लेअर आता आपण ठेवून घेऊ. शुगर सिरपने छान सोक करून घेऊया. क्रीम टाकून घेऊया. क्रीम सगळीकडे छान स्प्रेड करून घेऊया. त्यावरती आपण चॉकलेट गनाश टाकून घेऊया. स्प्रेड करून घेऊया. आता त्यावरती चोको चिप्स घालूया. वरती केकची सर्वात वरची लेअर मध्यभागी ठेवूया. साइडने आधी सर्व आपण इथे क्रीम लावून घेऊया. केक पुन्हा शुगर सिरपने सोक करून घेऊया. क्रीम टाकून घेऊया. क्रीम छान सर्व स्प्रेड करून घेऊया. त्यावरती पुन्हा चॉकलेट गनाश घालूया. गनाश सगळीकडे छान स्प्रेड करून घेऊया. चोको चिप्स घालूया. आता त्यावरती सर्वात वरची लेअर आपण ठेवून घेऊया. आधी साइडने केक कव्हर करून घेऊया. त्यावरती क्रीम टाकून घेऊया. क्रीम छान स्प्रेड करून घेऊया. साइडने आता क्रीम लावून घेऊया. स्क्रॅपरच्या सहाय्याने आपण फिनिशिंग करून घेऊया. आपण डिझाईन करून घेऊया. साइडने लावलेली सर्व क्रीम आपण हे काढून घेऊया. केक आता सेट होण्यासाठी अर्धा तास आपण फ्रीज मध्ये ठेवूया. चॉकलेट गरम करून घेतलेला आहे, कारण ते थिक झालं होतं. केक फ्रीज मधून मी बाहेर काढलेला आहे. केक वरती आता आपण गनाश पोअर करून घेऊया. हलकस टॅप करून घेऊया. साइडने लावून घेऊया. साइडचं सर्व गनाश आता आपण काढून घेऊ. केकला किती छान शाईन आलेली बघू शकता. किती छान असा हा ग्लेज तयार झालेला आहे. केक आता सेट होण्यासाठी आपल्याला पुन्हा अर्धा ते 1 मिनिट फ्रीज मध्ये ठेवायचं आहे. केकला मी छान अशी चॉकलेट ट्रफलने बॉर्डर करून घेतलेली. डेकोरेशन साठी मी असे चॉकलेट बनवून घेतलेले आहे. ते चॉकलेट लावून घेऊया. ते चेरी ठेवूया. गोल्डन शुगर बॉल लावून घेऊया. तयार आहे आपला डच चॉकलेट मिरर ग्लेज केक. अशाच नवनवीन केकच्या रेसिपीज बघायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. केक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण केक ठेवून घेऊया. रेडी टू गो.